पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी आहे। अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलेलं आहे। बावधन पोलिसांनी हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे दिलेलं आहे। वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलेलं आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आणि तातडीनं या संदर्भातली कारवाई झाली। अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सुखरूप सोपवण्यात आलंय। अर्थात आणि कसपटे कुटुंबातला आत्ताचा हा जो क्षण आहे, घटना दुःखद आहे। आपण बाळाचा चेहरा शक्यतो दाखवत नाही मुख्य माध्यमामध्ये, पण तिथे जर तुम्ही बघितलं तर बाळ हे विसावलेलं आहे त्याच्या जवळच्या नातलगाकडे आणि बाळ आणला त्यांनी आणि आल्यानंतरची दृश्य आणि ह्या ज्या आहेत त्या आजीबाई आहेत। आजीबाई, बरे तब्येत तुमची? या इकडे नातवाला भेट। आता नातीमुळं काय तब्येत आहे का? पण आता नातीचं बाळ आलंय की इकडे? बाळ आलंय ना, बाळ आलं। वैष्णवी बाळ आलंय, वैष्णवी गेली, त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे। पार सडतवर सोडून द्या, त्यांना चांगले सोडून द्या। आमच्या पुरीला मारून टाकली त्यांनी, जीव जावतवर मारून टाकलेली। त्यांना चांगली शिक्षा द्या, सडतवर शिक्षा द्या। तू आजीमा आहे, नातवाचा चेहरा तू आता तुझ्या हा नातीचा नातू आला होता, पण तूच आहे म्हणायचं। त्यांचा नातू लेखले माय, तुझ्या डोळ्यातलं हे पाणी जे आहे, तुझ्या डोळ्यात पाणी आहे, नातीसाठी आहे। नातीसाठी काय सांगायचं, लय वाईट केलं त्यांनी। एकोणची एक पोर ते दिले तिला, काय यांना कमी पडलं होतं अजून? तिला जीवाशी मारून टाकली। काय कमी पडलं होतं? असली भंगार माणसं। त्याला पोर लागत काय रे माय, नातीचं असं होईल असं तर कधीच वाटलं नसेल? नव्हतं वाटलं आम्हाला नातीचं असं होईल म्हणून। काय आता कसली ती मिळाली, पैसा वाढला आमचा। त्याला नात नाही लागली आमची, पण पैसा लागला त्याला। हा, नुसतं पैशाच्या माग लागला होता। आम्हाला काय एवढं कल्पना आहे? तुझ्याशी कधी नात नव्हती का माय बोलली? नाही, आम्ही शेती आमची बारामती, आम्ही शेतावर असतो। आम्ही दोघं तिकडेच असतो। असं आहे ऋतुजा, या आई आहेत त्याच्या, काल मी त्यांच्याशी बोललो आणि मलाही खूप वाईट वाटलं होतं की जेव्हा ऋतुजा ते बाळ कुठे आहे आणि पुन्हा आजीच्या कुशीत ते विसावलंय बाळ, हे दृश्य पुन्हा म्हणजे खरं म्हणजे बाळाचे चेहरे माध्यमाने दाखवू नयेत। झोप आली, कल्पनाच नाही त्याला आपल्या आयुष्यात काय। तर अखेर वैष्णवीचं बाळ हे तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलेलं आहे। सर्व कसपटे कुटुंबीय हे तिथे दाखल आहेत। महत्वाचा मुद्दा आहे ऋतुजा, एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की आरोपी जो आहे
ज्यांनी यांना धमकावलं, म्हणजे काल मला ह्यांनी सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला कळलं की जेव्हा काल आपण आणायला गेलो होतो परवा, ह्या वैष्णवीच्या आई आहेत, आपण जेव्हा आणायला गेलो होतो तेव्हा धमकावलं, हे काल तुम्ही मला सांगितलं. धमकावलं होतं. काय झालं होतं पुन्हा एकदा सांगा मला. धमकावलं होतं त्या कसं धमकावलं होतं? पोलिसांनी बंदूक दाखवून धमकावलं होतं की मुलाला नाही देणार म्हणून धमकी देऊन घराच्या बाहेर अक्षरशः हाकलून दिलं होतं यांना सगळ्यांना. पण मग आज कसं हे सगळं बदललं कसं? एक तर आम्ही माध्यमाने खूप हे सगळं प्रकरण तर आहेच. त्या रुपाली ताई आहे, त्यांनी खूप जोर दिला. पोलीस प्रशिक्षणाने त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाळाचं आमच्यापाशी. बाळाचं नाव काय? आम्ही इकडे गुरु म्हणतो, तिकडे जनक म्हणायचे. तर ते दोन जे आरोपी आहेत अजूनही फरार आहे. त्यांना खरंच पोलिसांनी खरंच पकडलं पाहिजे, जेलमध्ये टाकून सगळ्यांना 5 जणांना कठोरातली कठोर शिक्षा करावी एवढीच विनंती आहे. पण तिची जी थोरली जाऊ आहे ती इथे आली होती, ती सुद्धा आपल्या सासूर आणि ह्या सगळ्या घटना सांगते आहे. तिचं असं म्हणणं आहे की तिच्या प्रकरणात नवरा तिच्या बाजूने उभा राहिला. हो, पण इकडे नव्हता ना. इकडे त्याला असं वाटत होतं की म्हणजे ह्यांनी हिला घरात ठेवली आणि तिला बाहेर काढली. त्यांचं त्याच्या डोक्यामध्ये हे होतं की हिला पण घराच्या बाहेर काढायची, तर त्यांनी अशी बाहेर काढली तिला. तर हा प्रश्न तुम्हाला आता विचारणं बरोबर नाही आहे. आपणच मुलीची खूप हौस केली आहे ना, एवढा सगळा खर्च करून दिला, कदाचित त्याच्यामुळंच तोंडाला काय पाणी लागल्यासारखी स्थिती झाली. लग्नामध्ये आई वडील कसं हो, पूर्ण म्हणजे आपली मुलीची सुद्धा आणि आपली सुद्धा इच्छा पूर्ण करतं लग्नासाठी. सगळे मुलीची सगळे हौस मौस करतात. एक तेच केलं आम्ही, फक्त मुलीची हौस, आणि त्यांनी मागितलं ते आम्ही दिलं जबरदस्ती. म्हणजे आता नसती इच्छा ना सुद्धा, पण ते द्यायला लागलं आम्हाला. कर्ज काढून तर केलं नव्हतं ना. आता हे तिचे पप्पा सगळे डिटेलमध्ये सांगत नव्हते आम्हाला. आमच्या इथं जेंट्स जास्त बघतात, त्याच्यामुळे ते व्यवहाराचं सगळं ते बघायचे. ठीक आहे, बघा नातवाची काळजी घ्या. आणि पुन्हा तेच आहे ऋतुजा की आज कुटुंबामध्ये मी ह्याला समाधान कसं म्हणेन की आज खूप त्यांना लोक भेटायला येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. कारण आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येणार आहे इथे, रुपाली ठोंबरे आलेले आहेत, सकाळी रुपाली चाकणकर आले आहेत, बरेच लोक त्यांना येऊन भेटत आहेत. कारण हे सगळं प्रकरण जे आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं आज महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत. एक, खरोखरच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जसा आरोप केला जातो आहे त्यात पोलिसांनी काय हस्तक्षेप केला का? 2, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदुकांचा वापर करून धमकावण्याचे सगळे प्रकार कसे घडले? आणि थोडेसे वेगळे प्रश्न जे सामाजिकदृष्ट्या आहेत त्याची आपण चर्चा करत राहू. पण आत्ताचं हे दृश्य हे कुटुंबात मूल परत आल्यानंतर आणि अर्थात माध्यमाच्या पद्धतीनं बरीचशी चर्चा होते. घराच्याही बाहेर बरेचसे लोक त्यांना भेटायला आलेले आहेत आणि हेच विचारत आहेत की आत्ता आरोपींना कधी अटक होईल. की बाहेर त्यांना भेटायला आलेल्या मंडळींची आत्ताची दृश्य तुम्ही बघत आहात. थोड्याच वेळामध्ये उदय सामंत इथे येणार आहेत आणि मूळ प्रश्न जो उपस्थित होता, मी आत्ता थोडासा प्रश्न तो विचारला, खरं तो ॲप्रोप्रिएट नाही आत्ताच्या वेळेला हा प्रश्न अशा पद्धतीने विचारणं. पण आपल्या मुलीची ही जी हौस आहे ती हौस आपण भागवण्यासाठी प्रसंगी आर्थिक ताण सहन करून जे करतो त्याच्यानंतर ज्यांच्याशी तो आपला संबंध जोडलेला आहे त्यांना अधिक पैशाची हाव सुटते का आणि त्यातनं हे सगळं घडतं का, अशा पद्धतीचं मला दिसतंय. हा जो त्यांचा चुलत भाऊ आहे हा बऱ्यापैकी ह्या सगळ्या घडामोडीमध्ये होता आणि त्यांनीच त्या मुलाला परत आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले आणि त्याच्यातनं असं दिसतंय की ते शेवटी मूल जे आहे ते घरामध्ये परत आलेलं आहे. आणि आत्ता अर्थातच काय म्हणतात माझं म्हणणं आहे बोला ना, लाईव्हच आहोत. माझं म्हणणं असं आहे की वैष्णवीचं जे व्हायला नाही पाहिजे. तर कुटुंबियांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत. बाळ आमच्या ताब्यात आलेला आहे, हा मोठा जरी दिलासा असला तरी वैष्णवीच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या संदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केलेली आहे. काही वेळापूर्वीच बाळाचा ताबा हा वैष्णवीचे आई वडील यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि सगळे कसपटे कुटुंबीय तिच्या घरी आहेत. तिथे बाळाला सुखरूप आणण्यात आलेला आहे. लेकीच्या बाळाचा ताबा घेतल्यानंतर कसपटे कुटुंब काहीसं भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. हे बाळ सुखरूपरित्या
तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलेला आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर बाळाचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर 2 ते 3 दिवस हे बाळ नेमकं कुठे आहे असा सवाल सातत्यानं विचारला जात होता. सुरुवातीला हे बाळ निलेश चव्हाण या नावाच्या व्यक्तीकडे आहे असं कळत होतं, अशी चर्चा होती. हा निलेश चव्हाण हा वैष्णवीच्या पतीचा मित्र आणि बिझनेस पार्टनर आहे असं समजलं आणि त्याने धमकावलं. बाळाचा ताबा दिला नाही, बाळ सुपूर्द केलं नाही अशी तक्रार, असा दावा वैष्णवीच्या कुटुंबियांनी सुद्धा केला. त्याने धमकवल्यानंतर नेमकं बाळाचं आता काय होणार असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर बरोबरचं बाळ राहुल, खरं तर हा अत्यंत भावूक करणारा क्षण आहे. सगळे कुटुंबीय सुद्धा प्रचंड भावूक झालेले आहेत. मात्र बाळ सुखरूप आले त्यामुळे कुठेतरी जीव भांड्यात पडला असावा. मला थोडंसं असं विचारायचं आहे, सुरुवातीला जो कुटुंबियाने सुद्धा आरोप केलेला होता, दावा केलेला होता की निलेश चव्हाण या व्यक्तीकडे ते बाळ आहे, त्यांनी धमकावलं, त्या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल नाही मात्र कारवाईची सुद्धा अपेक्षा आहे. त्याचं नेमकं काय झालं? नंतर पुढे जाऊन असंही कळलं की हे बाळ ते कुटुंबीय आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. नेमकं काय घडलेलं होतं याची काही माहिती मिळाली आहे? नाही बघ, आता जर टप्प्याटप्प्याने आपण बघत गेलो तर पहिल्यांदा जेव्हा NDTVला त्यांनी काल मुलाखत दिली तेव्हा असं लक्षात आलं की बंदुकीच्या धाकावरती ते बाळ सुपूर्द केलं नाही. जसं आता इथेच ते बाळ आहे आणि ते सुपूर्द केलं थोडंसं उघडायला सांगा. आणि त्याच्यामध्ये बाळ सुपूर्द केलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर चौकशी सगळी सुरू झाली. मग त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे भाग त्याच्यामध्ये यायला लागले आणि मग पहिल्यांदा असं लक्षात आलं की बाळ जे आहे ते बंदुकीच्या धाकावरती बाळाला त्यांनी दिलेलं नाही. कारण आईचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू जेव्हा झाला त्यांनीच पहिल्यांदा हे सांगितलं होतं. काल तुम्ही मला सांगितलं होतं की बंदुकीच्या धाकावरती बाळाला देऊ दिलं नाही. बरोबर, काय घडलं होतं तेव्हा? त्याचे नाहीला देऊ शकत मला तुम्ही तो लागत नाही. पण तेव्हा बंदूक तुम्ही काल माझ्या मुलाखतीत असं म्हणाला की त्यांनी तुम्ही काल माझ्या मुलाखतीत असं म्हणाला की त्यांनी बंदुकीनं पण धाक दाखवला होता. बंदूक दाखवला होता. बंदूक दाखवली होती ना. बंदूक तू होता का तेव्हा? नाही, आपलं कोण कोण गेलं होतं? ते बाहेर आहेत. त्यांच्याशी मी त्यांना जरा बोलू, त्यांना बोलू. बाळ तर त्यांच्या ताब्यात आलं आहे आणि तुझा जो प्रश्न आहे तो तोच आहे आणि आता तो सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की बाळ ताब्यात आल्यानंतर जेव्हा पुन्हा आज ह्या बाळाचं पुढं काय अशा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यानंतर मग ह्या प्रश्नाची उकल व्हायला सुरुवात झाली की बाळ कुठं आहे, निलेश चव्हाण जो कार्यकर्ता आहे तो कोण कार्यकर्ता आहे. त्याचं एक मला सूरजनी मगाशी असं टाकलं की 2018 सालचं, ते सूरजला बोलव जरा, 2018 सालचं एक प्रकरण आहे जे कोर्टामध्ये आहे, तेही त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आहे. प्रश्न असा निर्माण झाला की त्याच्याकडे बंदूक कुठून आली. अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलंय. बावधन पोलिसांनी हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलंय. वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलंय आणि त्यामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अखंड रडणारे तिचे आई वडील, आपली लेक गेली आणि त्यामुळे अत्यंत दुःखामध्ये होते. घडलेल्या घटनेवरती वारंवार ते आपले प्रतिक्रिया देत होते आणि कशा पद्धतीनं आपल्या मुलीवरती अत्याचार झाला, अन्याय झाला हे सांगत होते. अखेर बाळ घरी आलंय आणि आनंद व्यक्त होतोय. या संदर्भात आपण थेट जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, बाळ अखेर घरी आलेलं आहे आणि घरातलं जे वातावरण होतं ज्यामध्ये अक्षरशः शोककळा पसरली होती, थोडा तरी बदल झालाय, थोडेसे घरातले सुखावले. अर्थात, पण त्यातनं काही प्रश्नांची उकल होणं बाकी आहे. जसं आता कुटुंबीय इथे आहेत. मूळ मुद्दा काय आहे की ज्यांनी बाळ देण्याच्या आधी ह्या कुटुंबियांना धमकावलं तो जो कोणी निलेश चव्हाण असेल तो कुठे, त्याच्याकडे ज्या काही बंदुका होत्या त्या बंदुका आणि त्याचा एकूण जो वावर आहे तो, त्याच्यानंतर जो आरोप होतो आहे की हगवणे कुटुंबियांना एक IPS ऑफिसर्स त्यांचा बचाव करतात. जसं अंजली दमाने यांनी म्हटलं की ते विशिष्ट अशा उच्च पदावरती असलेले अधिकारी आहेत, तर त्यांचा खरोखर त्यात सहभाग आहे का. त्यानंतर श्री अजित पवार यांनी म्हटलं की मी स्वतंत्रपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती जी फॉर्च्युनरची चावी दिली होती त्याच्याबद्दल मी बोलेन. आत्ता थोडंसं वातावरण इथे आपण आनंद कसं म्हणणार की बाळ घटना घडली त्याच्यानंतर ते बाळ नव्हतं त्यांच्याकडे, बऱ्याच प्रयत्नानंतर ते बाळ त्यांना परत मिळालं. आणि आत्ताची ही दृश्य अर्थात त्यांना भेटायला येणाऱ्या मंडळींची आहेत. मोठ्या प्रमाणात लोक
ह्या कसपटे कुटुंबांना भेटायला येत आहेत. मग कसपटे वैष्णवीचे वडील तिथे आहेत, ज्यांनी ते बाळ आणलं तेही बरोबर तिथं बसलेले आहेत. काही कायदेशीर प्रश्न आहेत जे ह्या निमित्ताने उपस्थित झालेत, त्या प्रश्नाची खरं तर उकल होणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन बाळ परत आणलं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की जे 2 अजूनही फरार असलेले गुन्हेगार आहेत ते कुठे आहेत. ते 4 जणांची पथकं तिथे स्थापन केलीत, पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त आहे. त्या 4 जणांच्या पथकाला मिळालेली माहिती काय? एक. दुसरं असं की जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे, त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ज्याला प्रथमदर्शी आपण म्हणतो, तर ती आत्महत्या नाही आहे हे तर जवळपास स्पष्ट होत चाललेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये गुन्ह्याचं स्वरूप बदलण्याबद्दल पोलिसांनी काही कारवाई केली आहे का, तर त्याची काही माहिती मिळालेली नाही आहे. म्हणजे अजूनही तपास जो आहे तो आत्महत्येच्या अनुषंगाने सुरू आहे की तो खून आहे अशा अनुषंगाने सुरू आहे. बरोबर ज्यांनी ह्या कुटुंबियांना धमकावलं बंदुकीच्या जोरावरती वगैरे, तो आरोपी निलेश चव्हाण कुठे, असेच अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाच्या निमित्ताने काही सामाजिक प्रश्नही तयार झालेले आहेत, त्याचीही उकल हळूहळू होत राहील. पण आत्ताचं दृश्य एवढंच आहे की ह्या कुटुंबियांना भेटायला बरेच जण येत आहेत आणि सांत्वन करत आहेत. अर्थात आत्ताची दृश्य आपण बघितली की आमदार असतील, काही वेळानंतर मंत्री इथे भेटीला येणार आहेत आणि हा प्रश्न जो आहे तो प्रश्न ह्या निमित्ताने जो तयार झाला सामाजिक अर्थाने, त्या प्रश्नाच्याही संदर्भामध्ये बोललं जाईल. आपण तिकडची दृश्य बघू की जिथे पोलीस बंदोबस्त पण वाढवण्यात आला आहे. इथे बाळ जे आहे ते बाळ झोपलेलं नव्हतं. मगाशीची नक्कीच राहुल, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत.